श्री स्वामी समर्थ मंडळी. बघा मैत्रिणींनो, आपले स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांना मुजरा तर करायलाच पाहिजे. तर जेव्हाही आपण स्वामींसमोर जातो तेव्हा स्वामींना अशा प्रकारे मुजरा करायचा. बघा, आपला अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट असं एकत्र आणायचं, 3 बोटे उभे ठेवायची. सेम असंच आपण आपल्या दुसऱ्या हाताचं करून तो हात पाठीवरती ठेवायचा आहे. त्यानंतर हा हात खाली ठेवून स्वामींना त्रिवार वंदन करायचं आहे. त्यानंतर कपाळ खाली ठेवायचं, 3दा नाक घासायचं, स्वामींसमोर दोन्ही गाल असे खाली लावायचे आणि मुजरा करत असताना आपल्याला स्वामींचा नामजप करायचा आहे, जय जयकार करायचा आहे. ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ. बघा मैत्रिणींनो, जो भक्त स्वामींसमोर झुकतो त्याला दुसऱ्यांसमोर झुकण्याची वेळ स्वामी कधीच येऊ देत नाहीत. म्हणून दररोज न चुकता स्वामींना त्रिवार मुजरा हा करायलाच पाहिजे. स्वामींना मुजरा का करतात तर जेव्हा आपण केंद्रात जातो तेव्हा आपण पाण्याने पाय धुवून नंतर औदुंबराला प्रदक्षिणा घालतो आणि जेव्हा आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालून स्वामींकडे जातो तेव्हा आपल्यातला मीपणा सगळा गेलेला असतो. आपल्याला स्वामींकडे शरणागती पत्करायची असते. आपल्यातील अहंकार हा गळून पडलेला असतो आणि आपल्याला हे माहिती आहे की जो कोणी अनन्य भावाने स्वामींना शरण जाईल त्याचा योगक्षम स्वामी स्वतः चालवतात. स्वामींना नमस्कार करणं हे उद्धटपणाचं लक्षण मानलं जातं, म्हणून स्वामींना मुजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. मंदिरात, मठात, केंद्रात गेल्यावर आपल्याला 3 वेळा मुजरा करायचा असतो आणि नाक घासायचं असतं. जेव्हा आपण स्वामींसमोर नाक घासतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण शरणागती पत्करलेली असते स्वामींसमोर. जेव्हा आपण स्वामींसमोर नाक घासतो तेव्हा आपल्यातला मीपणा खूप लांब दूर निघून गेलेला असतो. म्हणून स्वामींना नाक घासून मुजरा करावा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी.